गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला, आज आहे रविवार आणि कालचा ब्लॉग बघितलाच असेल तुम्ही. तर त्यामध्ये हे प्लांट आपण आणले होते आणि ते तसेच होते ठेवलेले. तर म्हटलं चला त्यांना ना कुंडीमध्ये वगैरे ट्रान्सफर करूया म्हटलं. पण नंतर विचार केला की अजून छोटेच आहेत ते आणि हे स्नेक प्लांट आहे ते राजने घेतले त्याच्या रूममध्ये ठेवायला. तर म्हटलं ना काढायला नको अजून, तर थोडे दिवस याच्यातच ग्रो होऊ देऊ आणि नंतर मग लावू म्हटलं कुंडीत. तर हे ना लक्ष्मी कमळ असतं आणि चांगलं असतं, घरात ठेवलेलं सकारात्मक ऊर्जा येते. आणि म्हटलं चला इंडोर प्लांट असल्यामुळे मला ना थोडंसं एंट्रन्सच्या तिकडे ठेवायची होती त्यांना. आणि त्याला ना त्यासाठी मी कुंड्या पण आणलेल्या होत्या. तर अशा काही शेपमध्ये कुंड्या आणल्या होत्या 2 आणि त्या मी ठेवणार होती. कारण त्याची एंट्रन्सला छोटीच पट्टी आहे अगदी बाहेर, तर त्या ठिकाणी ते मावले पाहिजे म्हणून मी अशा शेपमध्ये घेतले आणि छान वाटले ते. तर म्हटलं ठेवूया. एक घरात ठेवणार होते आणि एक बाहेर ठेवणार होती. कारण 2 ठेवलेले काही चांगले दिसत नव्हते. तर म्हटलं चला आता याला ना पाणी द्यायचं होतं, पण पाणी द्यायच्या वेळेस काय होतं की पानांवर जर का पाणी पडलं ना तर त्याची ग्रोथ होत नाही, ते लवकर मरतात ते रोपं. तर म्हटलं असं डिशमध्ये पाणी घालायचं आणि असं ठेवून द्यायचं थोडा वेळ. आणि पाणी चांगलं सोक झालं त्यामध्ये की कारण त्या कुंडीला खाली ना छिद्रे असतात, तर पाणी सोक झालं की मग काढून आपण त्या प्लांटरमध्ये ठेवू शकतो. तर मी तसंच केलं दोघं लक्ष्मी कमळला आणि याला पण स्नेकला पण. तर ते कसं ना की मग पाण्यामुळे ते खराब नाही होत आणि यामध्ये वरती यायला पाहिजे म्हणून आतमध्ये जरा कागदाचे गोळे टाकले होते, म्हणजे वरती येतील म्हटलं, दिसतील ते छान. आणि मग ठेवून दिले एंट्रन्सला. त्यानंतर आज की नाही स्वयंपाकात मी फ्लावर बटाटा केला होता सुका. आणि रातची आज एक्झाम पण होती, मग त्याला लवकर जायचं होतं. तर म्हटलं चला स्वयंपाक करून घेऊया इकडे. आणि हिरवी मिरची वगैरे लावून भरपूर कोथिंबीर घालायची, खूप छान होती ही सुकी भाजी. तर इकडे कणिक पण करून घेतलं होतं पटापट. म्हटलं आता पोळ्या पण करून घेऊया. आणि मग जेवण वगैरे झालं की तो परत थोडा अभ्यासाला बसायला मोकळा. आणि त्यानंतर मग 1:30-2ला त्याचा पेपर होता. 2ला होता, त्याला 1-1:30 पर्यंत निघायचं असतं. तर अशी तर एरवी येत नाही व्हॅन, पण आज येणार होती. आणि म्हटलं चला ते एक काम माझं मिटलं, म्हटलं सोडायला जायचं. त्यानंतर मग रातचा इकडे चालला होता अभ्यास आणि त्याच्या रूममध्ये जाऊन मी ठेवलं स्टडी टेबलवर हे प्लांट. आणि त्यालाही काही जास्त पाणी लागत नाही इंडोर प्लांट असल्यामुळे. आणि दीदीच्या कॉलेजला की नाही हे शाडू मातीचे गणपती बनवण्यासाठी वगैरे असं काही शिबिर लागलेलं होतं, तर तिने पण त्याच्यात पार्टिसिपेट केलं होतं. आणि बघा असा काही गणपती बाप्पा बनवून आणला होता घरी. तर म्हटलं चला छानशी मूर्ती बनवली. पहिल्यांदाच तिने ट्राय केलं होतं आणि छान बनवली होती तिच्या पद्धतीने. तर डिटेलिंग बघू शकताय तुम्ही. गणपती बाप्पांच्या डोक्यावर चंद्र केलाय, कमळ केलाय. छान केलं होतं तिने आणि मला आवडलं खूपच. मग ते पण वाळायला ठेवला बाप्पा. त्यानंतर तिचं फोटोग्राफीत पण तिने जरा भाग घेतलाय, तर त्यामुळे ती म्हटली की मला ना थोडं नॅचरल फोटोग्राफी करायची आहे. तर इकडे आलो होतो यांच्याकडनं की नाही डस्टबिनमध्ये टाकायचे ज्या कॅरी बॅग वगैरे नाही, हे लोक ते विकतात आणि फुलंही विकतात. तर काही फुलं घेतली, त्यानंतर कॅरी बॅग घेतल्या आणि फोटो काढायला त्यांच्याकडनं परमिशन मागितली. तर लहान लेकरांचे फोटो काढले तिने, 2-3 फोटोज काढले नॅचरल असे. तर बघूया म्हटलं आता काय होतं ते. आणि तिने सबमिट वगैरे केले मग छान हे करून त्या खाली. बरंच काही काही तिला करायचं होतं. तर म्हटलं ठीक आहे. आणि कसं असतं ना की कोणी असं फोटो काढून द्यायला तयार होत नाही, पण ते लहान लेकरांचं हो म्हटले. त्यानंतर थोड्याशा भाज्या वगैरे पण आणल्या. आणि आज की नाही मस्त असा पावभाजीचा बेत होता बरं का, त्यामुळे मग काही काही वस्तू आणल्या जे लागणार होत्या पावभाजीसाठी. आणि बऱ्याच दिवसांनी मला ही बुंदी दिसली, जी की मी लग्नातच खाल्लेली, ती पण खेड्यागावातल्या लग्नांमध्ये पंक्तीत. तर ती मला खाऊशी वाटली आणि मी आणली थोडीशी. आणि आहोंना खायची होती जिलेबी, त्यांच्यासाठी जिलेबी आणली. तर इकडे आता म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी करायची. आधी त्यांना पाहिजे होती थोडीशी खायला, मग त्यांनाही देते म्हटलं, मुलांनाही देते. आणि आता ना बाहेर थोडा थोडा पाऊस पण चालू होता, तर थोडंसं आम्ही भिजलो होतो. घरी आलो, म्हटलं चला आता थोडंसं फ्रेश होऊया आणि स्वयंपाकाची तयारी करूया. तर इकडे ना घेतलं मी आता कांदे घेतले, टोमॅटो, बटाटा आणि शिमला मिरची. आणि फ्लावर आमच्याकडे आवडत नाही पावभाजीमध्ये, म्हणजे आहोंनाच आवडत नाही, त्यामुळे मग मी काही टाकत नाही फ्लावर. तर इकडे आता अगदी पटकन झटपट होणारी दाखवते तुम्हाला. तर कांदा बटाटा मी बारीक चॉप करून घेणार आहे. सॉरी, कांदा आणि टोमॅटो आणि बटाटे, शिमला मिर्च आणि वाटाणा हे सगळं मी उकळून घेणार आहे, कुकरला शिट्ट्या घेणार आहे. आणि तुम्हाला सांगते ना, वाटाण्याच्या शेंगा नव्हत्या, कारण ह्या दिवसात काही वाटाण्याच्या शेंगा मिळत नाही, भिजवलेले वाटाणे मिळतात मग. पण ते ना इकडे असं होतं ना की ते कुठले वाटाणे आणतात काय माहिती, ते शिजतच नाही. कारण बटाटा शिजतो आणि वाटाणे शिजत नाही. मग मी फ्रोझन असलेले घेऊन आली, अर्धा किलोचा पॅक. म्हटलं असंही कामात येईल आणि ते बरे पडतात, शिजतात पण छान आणि टेस्ट पण त्यांचा चांगला असतो. तर इकडे आता मी ते कट करून घेते म्हटलं. इकडे वाटाणा, बटाटा आणि शिमला मिरची आणि मीठ पण घातलं, त्यामध्ये पाणी टाकून 3 शिट्ट्या घेणार आहे, म्हणजे छान असं मऊसूत शिजून जातं. त्यानंतर आता इकडे
टोमॅटो आणि कांदा थोडासा जाडसर कट करून घेते आणि जे माझं छान असं मशीन आहे ना त्यामध्ये अगदी मस्त बारीक चॉप होऊन जातं ते काढलं. त्यामध्येच मी बारीक करून घेणार आहे, म्हणजे पटकन काम होऊन जातं आणि मग काही फोडणी द्यायची आणि झाली मग आपली पावभाजी पटकन. तर पावभाजी मसाला पण आणला होता माझ्याकडे, होता आधीचा पण तो अगदी थोडाच उरलेला होता. म्हटलं चला नवीनच पॅक आणूया आणि 1-2 लादी पावची आणली छोटे छोटे, कारण दुसऱ्या दिवशी की नाही आता सोमवार असणार आहे आणि म्हटलं चला उपवास असल्यामुळे दुसऱ्या दिवशी काही उरली तर खाता येणार नाही, त्यामुळे मग जास्त काही करायचा आमचा बेत नव्हता. तर इकडे ना वरती ओट्यावर ठेवून होतच नव्हतं माझ्याकडनं, म्हटलं चला खाली ठेवूनच करून घेऊया आता. तर केलं बारीक, इकडे कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो असं काढून ठेवलं. आणि कसं आहे ना की आता सुट्टी असेल आणि आहो येणार नाहीत किचनमध्ये असं होणार आहे का, ते म्हटले मीच फोडणी देतो. मग त्यांनी बटर पण आणायला लावलं होतं, बटरमध्येच करायची होती आम्हाला. कांदा आणि कढीपत्ता वगैरे तमालपत्र छान फ्राय केलं. आमच्या पद्धतीची आहे बरं का ही पावभाजी, त्यामध्ये तमालपत्र पण जातं आमच्याकडे. तर छान फ्राय करून घेतलं त्यांनी आणि मग इतर मसाले छान फोडणी बसली का तोपर्यंत म्हटलं हे शिजलंय वाटाणा आणि ते काढून घेते. आणि पाणी आपल्याला अजिबात टाकून द्यायचं नसतं, ते आपल्याला पावभाजीमध्येच टाकायचं असतं. त्यामुळे मग एका बाजूला मी ती काढून देते म्हटलं तुम्हाला, आणि मसाले पण एका डिशमध्ये काढून देते, म्हणजे मग घाई गडबड होत नाही. तर इकडे चाललं होतं त्यांचं फोडणी देणं आणि आता हे मस्त स्मॅश करून देणार आहे मी तोपर्यंत त्यांना. कोथिंबीर बाजूला काढून ठेवली म्हणजे नंतर वरून टाकता येईल म्हटलं. तर इकडे त्यांचं चाललं होतं की मी आता मसाले टाकायला घेणार आहे. त्यामध्ये लाल तिखट होतं, त्यानंतर पावभाजी मसाला होता, थोडं धणेपूड पण घेतलं होतं मी 1.5 चमचा, आणि आमचा जो घरगुती गरम मसाला आहे ना तो सुद्धा घालते मी थोडासा. थोडंसं तिखटच आमच्याकडे आवडतं पावभाजी म्हणून, मग थोडा तिखटपणा यायला पाहिजे म्हणून. तर ते घातलं आणि छान फोडणी देता येते तिकडे ते तेल सुटेपर्यंत. तोपर्यंत इकडे मी स्मॅश करून घेते आणि हे स्मॅशर ना इतकं छान आहे ना, मस्त असे स्मॅश होऊन जातात त्याच्याने. मी सेकंड टाइम डीमार्टला गेली होती ना तेव्हा आणलं होतं. तर सगळं स्मॅश झालं, त्यानंतर मग वाटण छान त्याला तेल सुटलं, त्यामध्ये आपल्याला घालून द्यायचंय आणि बटाटा आणि वाटाणा आणि नंतर मग कोथिंबीर घालायची, छान उकळी येऊ द्यायची आहे. म्हटलं चला आता पाव वगैरे गरम करायच्या आधी थोडासा किचन ओटा क्लीन करून घेते, कारण कसं ना आमचे साहेब किचनमध्ये आले म्हणजे लय राडा करून टाकतात ते, आणि त्यामुळे मला आधी क्लिनिंग, कारण मग त्याशिवाय मला शांतपणे जेवणच जात नाही. तर हे थोडंसं क्लीन करून घेते म्हटलं आणि त्यानंतर मग पाव वगैरे शेकून मग मुलांना आणि यांना जेवायला देते. तर अगदी झटपट होऊन जाते अशी केली ना पावभाजी एकत्र शिजवून घेतलं की. तर इकडे आता माझं क्लीन झालं आणि त्यानंतर म्हटलं चला कांदा टोमॅटो थोडंसं कापून घेऊया पावभाजी सोबत. तर आता इकडे कांदा पण कट करून घेणार होती आणि हे पण लिंबू पण त्या आधी म्हटलं चला पाव थोडेसे गरम करून घेऊया, आणि साजूक तूप लावूनच मी गरम करणार होती, छान टेस्ट लागते मग. आणि उरले तर म्हटलं खाता येतील दुसऱ्या दिवशी पण. मी असे आणले होते ना की जास्त काही उरणार नाही, 1-2 उरले तर मग राजला म्हणजे खाईल म्हटलं दुसऱ्या दिवशी तो उरली तर पावभाजी, त्याला आवडते कारण. तर इकडे आता माझं चाललं होतं आणि दोघं बाजूने मस्त असं तूप लावून घ्यायचं, छान शेकून घ्यायचे पाव. आणि काय मग आहोंच्या हातांना तर चव आहेच, त्यामुळे मग दीदीला दिली. दीदी म्हटली खूप छान झालेली, अगदी टेस्टी झालेली पावभाजी, आणि मी पण टेस्ट केली. आधी नुसतीच खाऊन बघितली आणि नंतर पावसोबत खाल्ली, 1 नंबर झालेली होती. आणि कसं एखाद्या दिवशी आपल्याला असं आयतं मिळालं ना, तेही सुट्टीच्या दिवशी सगळे घरी असल्यावर, तर काहीतरी वेगळीच मजा असते. त्यामुळे अजून त्याचा टेस्ट वाढलेला होता. आणि चला तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आता भेटूया उद्याच्या व्हिडिओत आणि असेच व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ जर का थोडासा पण आवडत असेल ना, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका. आणि हो, एका ताईंनी ना खूप छान कमेंट्स केली होती, ती तुमच्यासोबत शेअर करायची मला एखाद्या दिवशी.